तुळजापुरात भाविकांच्या वाहनांवर बळजबरीने कर वसुली, कारवाईची मागणी. तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून वाहनांवर बळजबरीने कर वसुली केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तांदुळवाडी येथील महेश मनोहर परबत यांनी याबाबत लेखी तक्रार दाखल केली असून ते आपल्या कुटुंबासह आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी वाहन क्रमांक MH25R0572 ने तुळजापूर येथे आले होते. शहरात प्रवेश करताना काही कर्मचाऱ्यांनी त्यांचे वाहन अडवून नगर परिषदेकडून कर आकारला जात असल्याचे सांगत जबरदस्तीने पावती दिल्याचा आरोप केला आहे. संबंधित ठेकेदार कर्मचारी अण्णा बनपट्टे यांनी 70 रुपयांची रक्कम वसूल केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी अरेरावीची भाषा वापरल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची दखल घेत शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख रमेश काका चिवचिवे कदम यांनी संबंधित ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान या प्रकारामुळे तुळजापूरमध्ये येणाऱ्या भाविकांमध्ये भीती व नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. AR न्यूजसाठी रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव. नमस्कार, मी उपशहर प्रमुख रमेश काका चिवचिवे शिंदे गटाचा आहे. नगर परिषदमध्ये आम्ही निवेदन देऊन कमीत कमी 20-25 दिवस झाले. ते पार्किंग संदर्भात येणाऱ्या भाविकांची लूट होत आहे. त्यासाठी काल कलेक्टरला निवेदन आम्ही दिलेलं आहे. बुधवारी आम्ही त्यांना पुन्हा साई निशा करणार आहोत की बाबा येणाऱ्या भाविकांसाठी 70 रुपये कर आकारला जातो. ते कोणत्या आधारावर 70 रुपये कर घेतला जातो? स्वच्छताच्या नावाखाली पार्किंगला जागा नाही, येणाऱ्या भाविकांची लूट होत आहे, शौचालय नाही. गाड्या बघा कशा उभारल्या. ती पार्किंगची सुविधा म्हणून पार्किंग नाही, शौचालय नाही, बाथरूम नाही. त्यासाठी आम्ही कलेक्टरला दिलेलं आहे निवेदन. आम्ही बुधवारपर्यंत वाट बघून कलेक्टरला विचारून हा जॉब पुन्हा ह्याच्या पुढचं काय असेल ते आम्ही दिशा ठरवू. पुन्हा येणाऱ्या भाविकांची लूट थांबावी आणि ठेकेदारावर कारवाई व्हावी एवढीच आमची विनंती आहे. आणि येणाऱ्या भाविकांसाठी सुलभ शौचालय ह्याची बी सुविधा व्हावी, पार्किंगची बी व्हावी. आणि इथं आल्यानंतर ट्रॉफिकवाला बी येऊन फाईन करतो पुन्हा पार्किंगला जागा नसल्यानं. बघा ही भाविक आहेत, त्यांना विचारा. पूर्वे राहणार एंडा तालुका अंबोजोगाई जिल्हा बीड. इथं आमच्याकडून 70 रुपये घेतलेत. पार्किंगला जागा नाही, लघवीला जायला बाथरूम नाही, गाडी लावायला बी जागा नाही, पार्किंग नाही. इथं 70 रुपये घेतलेत आमचे. पुजारी विलास किसनराव कदम बोलतो. आम्ही ह्या पार्किंग संदर्भात आज एक 25 दिवसापूर्वी किंवा एक निवेदन दिलं की बाबा ही पार्किंगचा जी 70 रुपये कर घ्यायचे त्या करायचा उद्देश काय आहे आणि ह्याच्या पार्किंगची व्यवस्था कुठे आहे ते आम्ही त्यांना एक प्रश्न विचारतात. त्या स्वरूपात आम्ही त्यांना मार्ग दिला लेखी स्वरूपात. आणि ही बातमी आम्ही व्हिडिओ पत्राद्वारे आम्ही सगळी बातमी पसरवली होती. सगळीकडे आम्ही बातमी दिली. तरीही त्या नगर परिषदच्या मुख्याधिकारी साहेबांनी अजून तरी काय कुठली कारवाई केली नाही. तर आमची अपेक्षा आहे की त्यांनी जातीने लक्ष देऊन ही कारवाई करावी ही आमची अपेक्षा आहे. ह्या एरियात पार्किंग नाही आहे, त्याच्यावर आरक्षण आहे, त्याच्यात ते काहीतरी कोर्ट कचेरी केस चालू आहेत. त्याच्यात नगरपालिकेची एकही पार्किंग नाही. नगरपालिकेची एकही पार्किंग नाही, शौचालय नाही, पार्किंग नाही. फक्त भाविक इथं स्वतः भक्त आहेत, स्वतः गाडी मालक आहेत, स्वतः ह्यांनी अनुभवलेले बोल तुम्हाला आता ह्यांनी सांगितले. पावती कुठे घेतात ते नगरपालिकेची? पावती कुठे इथं कोपऱ्यावर घेतात, कोपऱ्यावर घेऊन खाली पाठवतात गाडी. आता खाली कुठं पार्किंग आहे ती त्यांना नगरपालिकेला ती सगळ्याला माहिती आहे कुठं खाली पार्किंग आहे का. आम्हाला तर माहीत नाही, आम्ही गावाच्या असून आम्हाला माहीत नाही पार्किंग कुठं. मग मान्य झालं तर आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू. आता बुधवारी कलेक्टर साहेबाला जाऊन आम्ही गेल्या 25 दिवसाखालीचे निवेदन दिलं. त्याच्यावर अजून का दखल घेत नाही आम्ही साहेबांना विचारू किंवा का दखल घेत नाही आम्ही त्यांना विचारू. आपल्या परिसरातील बातमी व जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा. AR न्यूज मराठी, धाराशिव. संपादक रुपेश डोलारे. मोबाईल नंबर 87 88 20 13 94.